नमस्कार. आजच्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ तसेच सावित्रीबाई पुणे विद्यापीठ आणि टीकाराम जगन्नाथ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी या ठिकाणी जोरदार भाषण असं केलं, याचे प्रमुख वक्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भारताचे प्रमुख आमच्या BMCचे प्राध्यापक आदरणीय प्रशांत साठे साहेब, प्रमुख अतिथी SK जैन साहेब आता इथनं गेलेत. या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर धोंडीरामजी पवार, कॉलेजचे प्राचार्य संजय चाकणे सर, उपप्राचार्य महादेव रोकडे, सुचेत दळवी, राजेंद्र लेले, सूत्रसंचालन करणारे पांढर पिसे, सर्व संस्थेचे पदाधिकारी, अनेक महाविद्यालयातून आलेले सर्व आदरणीय प्राध्यापक बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सरांचं भाषण इतकं उत्तम झालं आहे. आता अध्यक्षीय भाषण काय करायचं, म्हणजे इतक्या खरं म्हणजे मला एक महत्त्वाची मीटिंग होती, मला जायचं होतं, पण मी मुद्दाम आज या ठिकाणी थांबलो की मला माहिती होतं की साठे सर याबद्दल खूप छान पद्धतीने बोलतील. अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला हा विषय समजून सांगितलेला आहे. याच्यावर फार मोठं बोलावं, फार काही सांगावं असं मला वाटत नाही आहे. जोरदार टाळ्या आपण सरांसाठी वाजवा. सर, मनापासून मी तुमचा आभारी आहे. म्हणजे देवळकर साले असते तेही बोलले असते, पण ते नाही आले, काही कामानिमित्त त्यांना मुंबईला जावं लागलं आणि आमच्यापुढे प्रश्न पडला की ॲन्युअलला आता कोणाला बोलवायचं. तर सरांचं नाव आधी आलं. चाकणे सर म्हटले आपण साठे सरांना बोलूया, म्हटलं ताबडतोब बोलवा. आणि आज तो इतका विषय सुंदर पद्धतीने सोप्या भाषेत, माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि प्रॅक्टिकली आपल्यासमोर मांडला. आणि मला वाटतं सगळ्यांच्या तो डोक्यात शिरला असेल. म्हणजे उगीचं नावाला इथं बसलेत, शरीराने इथे मनाने दुसरीकडं असं काही वाटत नाही. कारण मी प्रत्येकाचा चेहरा निहाळत होतो. एक 5-10% लोक सोडले, कारण तेही माझ्या लक्षात होतं कोणाचं लक्ष आहे कोणाचं नाही आहे. तर बाकीच्या डोक्यात तो विषय शिरलेला आहे. आणि मला वाटतं याबद्दलची चर्चा होणं अत्यंत गरजेचं होतं. सरांनी सांगितलं 2020ला हे धोरण आलं. माझा फोन द्या सर. आणि 2-3 वर्ष कोरोनामध्ये हा विषय पुढं राहिला. आम्हालाही वाटेल दरवर्षी धोरण जाहीर झालं आहे, पण सुरुवात तर काही झाली नाही आणि तो करता करता विषय मागं पडला. पण गेल्या 2 वर्षापासून या विषयाने मोठी उसळी घेतलेली आणि सर्वच महाविद्यालयात आणि सगळीकडनं असे प्रयत्न होतात ते की चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळावा. खूप चांगल्या पद्धतीने हा सगळीकडे मांडला जातो आहे. आणि याचा मूळ उद्देश जो आहे, म्हणतात ना, आम्ही पूर्व म्हणायचो की पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचं आहे. म्हणजे पुस्तकामध्ये धडा वाचतो, धडेवर प्रश्न असतात, प्रश्नाची उत्तर देतो, पुढं काय म्हणजे तुम्हाला काही मिळालं नाही त्यात, फक्त ती धडा वाचला आणि त्याची प्रश्नोत्तर दिली, मग तेवढीच पाठ करत बसली, त्याचा आयुष्यात फायदा काय. जेव्हा मी प्रॅक्टिकल बिझनेसमध्ये जातो तर या ज्ञानाचा सर काही उपयोग होत नाही. जरी आम्ही BCom झालो, डेबिट क्रेडिट शिकलो, पण आमच्या वह्या वेगळ्याच बोलतात, आमच्या ठिकाणच्या बाकीचे प्रॉब्लेम वेगळे असतात. आणि मला वाटतं हेच लक्षात ठेवून आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी हा बदल आणायचं ठरवलं. आणि म्हणूनच गेल्या आपण पाहिलं असेल गेल्या 10-12 वर्षामध्ये भारत ज्या पद्धतीने प्रगती करतोय, संपूर्ण विश्वामध्ये भारताचं नाव झालं आहे. पूर्वी पंतप्रधान जायचे तर कोणाला कळायचे नाही आपले पंतप्रधान कुठं जाऊन आले, पण आपल्या प्रत्येक सामान्य माणसाला माहिती असते की आज आपले पंतप्रधान जपानमध्ये आहे, आज अमेरिकेत आहे, आज रशियामध्ये आहे. हे का झालं? कुठंतरी एक विचार नवीन आला आणि त्या विचाराला मग ज्या भागात गेले, पण त्या भागात भारतीय लोकांशी संवाद, त्याच्यावर TVवर चर्चा, त्यांच्याशी भेट, आपुलकीपणाची भावना जी मनामध्ये असते. आणि यामुळे संपूर्ण जगात असं वाटायला लागलं जे आपले भारतीय आहेत की नाही, भारत माझा सर्वात पुढं चाललेला देश आहे. आणि हे उद्देश मला वाटतं हाच विषय या शैक्षणिक धोरणापासून आहे. म्हणजे या शैक्षणिक धोरणामुळे NEP-मुळे खूप मोठी बदल होईल. मी ॲग्री आहे की 2030 साली हा फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आज ज्या साठे सरांनी गोष्टी सांगितल्या किंवा जैन साहेबांनी सुरुवातीला सांगितल्या की पेपर वाचणं गरजेचं आहे.
बऱ्याच लोकांना अजूनही तर बसलेत NEPवर बोला म्हटलं तर कोणी काय बोलणार नाही. पण खरोखर NEPवर जे अनेक लेख येतात ते म्हणजे सकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकमत असेल, वेगवेगळे शिक्षण तज्ज्ञ त्याच्यावर लिहितात ते. म्हणजे देवळणकर सरांची अनेक लेख त्या बाबतीत त्याच्यामध्ये असतात, अनेक तज्ज्ञांचे असतात. ते वाचा. आपण वाचण्याचाही कंटाळा करतो, रेडीमेड आपल्याला मिळतंय आणि ते बघून तुमचं स्वतःचं ज्ञान तरी वाढलं पाहिजे. तुम्ही विद्यार्थ्यांना कधी शिकवाल जेव्हा तुम्हाला ज्ञान असेल की मला नेमकं काय शिकवायचं. तुम्हालाच माहीत नसेल तुम्ही काय विद्यार्थी घडवणार आणि त्याचा धोरणाचा उपयोग काय. तर मला वाटतं आपण प्रॅक्टिकल असलं पाहिजे. आपण निश्चित स्वरूपात वर्तमानपत्र तर वाचली पाहिजे, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, ज्याला ज्याची आवड आहे. आणि एक तर तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्वीसारखी पद्धत नाही आहे. आता मातृभाषेमध्ये शिक्षण आहे. म्हणजे तमिळला तमिळ आहे, कन्नडला कन्नड आहे, हिंदीला हिंदी आहे, मराठीला मराठी आहे, इंग्रजीला इंग्रजी आहे. आणि त्या दृष्टीने हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती आहे तर त्या दृष्टीने आपण आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक शिक्षण प्रवाहात कशी येतील त्या दृष्टीने आपण केलं पाहिजे. आज आपण पाहिलं असेल आपल्या संस्थेच्या माध्यमातून तर जवळजवळ ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत त्या करायचा आपण आत्तापर्यंत मानस केलेला आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाच्यानुसार आपण पाहिलं असेल तर आपण आपल्या शाळेमध्ये ॲस्ट्रोफिजिक्स लॅब केली. सर आपल्याकडे AR VR लॅबोरेटरी आहे, रोबोटिक लॅब आहे, लँग्वेज भाषेचं लॅब आहे, मॅथमॅटिक्सची लॅब आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे जे गरज आवश्यक आहे ते सर्व त्याची तयारी आत्तापासून आपण सुरुवात केली आहे आणि ही पुढे पुढे वाढत जाणार आहे. ज्या पद्धतीने आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज असेल ती संस्था निश्चितपणे करेल. खेळामध्ये जायचं असेल तर आता कालच आम्ही असं ठरवलं की कोहिनूर करंडक आपण चालू करू. TJ कॉलेज, संवाद पुणे आणि जेवढे महाविद्यालय आहेत त्यांच्या नाटकांना एकांकिका स्पर्धा असतील, नाट्य स्पर्धा असतील त्या आपण चालू करू. आम्ही सर जे वैदिक शिक्षण घेतात आळंदीला मुलं त्यांना 100 मुलांना आम्ही रोज आमच्या स्वतःच्या बसने आणतो आणि नेतो, त्यांना सोडतो. तो सर्व खर्च संस्था करते. ड्रायव्हरचा पगार असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल आणि त्या मुलांना वैदिक शिक्षणापासून इथलंही शिक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे एक सामान्य माणसाला आपण शिक्षण देण्याचं काम करतो. आणि खरं तर आपली संस्था एवढी श्रीमंत नाही आहे पण तरी आपली भावना फार श्रीमंत आहे की सामान्य मनुष्य हा संस्थेत जोडला जावा. शूटिंग रेंजच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा असतील त्या आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मला वाटतं प्राचीन परंपरा काय होती ना आत्ताची प्राचीन परंपरा आपण वाचलेली आहे. म्हणजे पिक्चरमध्ये बघतो, नाटकात बघतो, साहित्याचं विपुल साहित्य आहे. गुरुकुल पद्धती होती तेव्हा पूर्वी तिथं जायचे, तिथं रेसिडेन्शियल त्यावेळेच्या स्कूल होत्या, आता रेसिडेन्शियल स्कूल होतं, तेव्हा आश्रम होते. आश्रमामध्ये गुरु शिकवायचा, विद्यार्थी तिथं राहायचा, ही परंपरा होती. पण आपले संस्कार भारतीय संस्कार हे महत्त्वाचे. जसं सरांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की एक चुकून आपला कुठं पाय कोणाला लागला तर आपण लागलीच पाया पडतो. हे कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे? हे कुठंतरी आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं आहे. ते जे शिकवलेले संस्कार आहे ते मला वाटतं आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आणि त्या दृष्टिकोनातून ते संस्काराच्या माध्यमातून आपण घडत चाललो आहे. आणि मला वाटतं आपले आईवडील बी आपल्यावर मोठे संस्कार करत असतात, शिकवत असतात. तेच आपल्याला या पुढच्या काळात आपल्या ज्ञानातनं, आपल्या बोलण्यातनं, आपल्या मार्गदर्शनामधनं विद्यार्थ्यांमध्ये पोचले पाहिजे की जेणेकरून त्यांचा IQ वाढेल. आजकाल तर आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजी एवढी बदलली आहे, पूर्वीसारखं विद्यार्थी बी राहिलं नाही आहे. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, सगळ्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत आणि टेक्नोसेवी सगळेजण होत चालले आहेत. पण हे टेक्नोसेवी राहणं चुकीचं नाही आहे पण त्याचा दुरुपयोग जो होतोय तो व्हायला नाही पाहिजे. त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करू शकू ते बघू. आणि याबरोबर आपलं जे भारतीय ज्ञान आहे, आपली जी परंपरा आहे, आपले जे संस्कार आहे ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं काम करायला लागतं. मला वाटतं पूर्वीचा काळ असा होता आई खास करून या गोष्टीवर लक्ष द्यायची. पण आता तर आई कामाला जाते, वडीलही कामाला जातात, संस्कार कुठं राहिले. तर कुठेतरी आता पालकाची भूमिका ही शिक्षकांना या पुढच्या काळात बजावावी लागणार आहे. आणि मला म्हणून याबद्दल असं सांगायचं आहे की आपण जे या ठिकाणी उपस्थित आहात आपण आपल्या स्वतःला स्वयंपूर्ण करा. आपण आपल्या आयुष्यात किती विद्यार्थी असे घडवू शकतो की जे फक्त नोकरीच्या मागे न लागता बिझनेस करतील, छोटे छोटे व्यवसाय असतील. छोट्या छोट्या व्यवसायानंतर मोठा व्यवसाय तयार होतो. कुठे आईच्या पोटातनं कुठे काय लखोपती करोडपती होऊन येत नाही. पण शिक्षकांनी केलेले संस्कार त्याच्या डोक्यात असतात, शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन त्याच्या डोक्यात असतं आणि त्या मार्गदर्शनामधून तो हळूहळू मोठा होत जातो. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे असं मला वाटतं. कारण आपण
असं शिक्षण देऊच नाही की फक्त नोकरीच कर म्हणून एवढे. आणि आता ते इतके बिझनेस अवेलेबल आहेत छोट्या छोट्या प्रमाणात, जेवढे तुम्ही नोकरीत कमवतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू शकता.